या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत त्यांचाही विजन नेचर ग्रुपच्या वतीने आपण एक विशेष सत्कार या ठिकाणी करतोय। सर्वांचे सन्मान झाल्यानंतर मी डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांना विनंती करेन की आपण या स्पर्धेला आपण संबोधित करायचं आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक चांगले सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची नियोजन आणि आयोजन वेगवेगळ्या समाज संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये दिघ्यापासून तर दिवाळ्यापर्यंत स्थानिक भूमिपुत्र असतील, इतर समाजातली लोक आपल्या शहरामध्ये आलेली असतील, या सर्वांना माणुसकीची ओळख होण्याच्या दृष्टिकोनातून अशा कार्यक्रमाचं आयोजन होत असतं। आणि त्यातलाच एक भाग म्हणजे नाईक चषक का नाव दिलं तर ते मला समजेल, बरोबर की नाही? तर या ठिकाणी नाईक चषक क्रीडा स्पर्धेचं आयोजन विजन नेचर ग्रुप यांच्या माध्यमातून झालेलं आहे। या प्रसंगी माझ्या सोबत उपस्थित असलेले माझे सहकारी चेतनजी पाटील, नवी मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर रवींद्रजी म्हात्रे, अभिषेकजी म्हात्रे, सुस्मितजी पाटील, या आयोजनाचे प्रमुख आदेश आगसकरजी, अक्षयजी म्हात्रे, सारंगजी भेटा, चेतनजी भेटा, राहुलजी पाटील, आदेशजी म्हात्रे, यश पाटील, प्रथमेश पाटील, इथे उपस्थित सर्व बंधूंनो, हा जो भूमिपुत्र मैदान आहे त्याच्या नावामध्येच भूमिपुत्र म्हटल्यानंतर या मातीतल्या सर्व लोकांनी ज्यांनी आपला त्याग ही सिडको आणि MIDC आली तेव्हा केला, त्या सर्वांना आपण भूमिपुत्र म्हणतो। आणि त्या भूमिपुत्रांच्या नावानं हा मैदान या ठिकाणी आहे आणि सुंदर असं आयोजन मला बघायला मिळते। शिस्त आणि नियम याचं काटेकोरपणे पालन या स्पर्धेच्या निमित्तानं मला बघायला मिळतंय। स्वप्नील आणि अनेक लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। उद्घाटनाच्या दिवशी येण्याचा योग होता, पण अन्य कार्यक्रमाला जायचं लागल्यामुळे उपस्थित होता आलं नाही। परंतु या ठिकाणी आज या कार्यक्रमाला येताना मला आनंद होतो की एक चांगल्या प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन, क्रिकेटची जरी स्पर्धा असली तरी त्यामागचा उद्देश आहे की निसर्गाची जपवणूक करणं। निसर्गाची जी आता हानी होते, ज्या पद्धतीनं आज आपण जगामध्ये बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पूर्ण जग हे आता तप्त व्हायला लागलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या इतर गोष्टींवरती होतोय। अवेळी पाऊस पडतोय, कुठे गारा पडतात, कुठे पूर येतो तर कुठे पाऊसच पडत नाही। आणि म्हणून अशा या एकंदरीत जगाच्या परिस्थितीमध्ये आगसकरजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जी भूमिका लक्षात घेऊन हा उद्देश जो आहे की विजन म्हणजे दृष्टिकोन, आणि त्या निमित्तानं एक चांगलं दृष्टिकोन असलेलं निसर्गाची संदर्भामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे। मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करेन की क्रिकेटची मॅच ठेवली चांगला आहे, परंतु यावर्षी तुमच्या माध्यमातून झाडं कशी लावता येतील चांगल्या पद्धतीचं। आता खरं म्हणजे ही आपली जी खाडी किनारा आहे ना आपला, कधीतरी आता किती आपले बरेच कोळी समाजातली लोक आहेत ती मच्छीमार करायला जातात तेव्हा त्यांना विचारा, त्यांना माहिती असेल प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिकच्या बऱ्याच गोष्टी, थर्माकोलच्या गोष्टी, जर काही तर ठिकाणी बघाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। आपला बिछाना असतो ना, बिछाना बऱ्याच ठिकाणी बिछाना वाहून आलेला असतो, तर कोण आता तो एखाद्या घरामध्ये असलेला बिछाना तो काय उडत तर येऊन पाण्यात पडणार नाही। म्हणजे लोकांच्या विचाराची कीव येते की तो बिछाना तुम्ही पाण्यामध्ये टाकता।
त्याच्यापासून खूप त्रास होतो. आणि आता जी लोक मासे खातात त्यांना पूर्वीसारखी काय चांगली मासे, आता आपण छोट्या म्हणतो अरे काय माशाची चवच नाही, अरे कसा तो बिचारा खायला लागलेला आहे. ते कुशन त्याच्यामध्ये प्लास्टिक येते, त्या माशाला काय माहिती, मासा आपला खातोय आणि तोच मासा आपण खातो. त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. आज आपण जो विजनच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम जरी क्रिकेटचा असला, युवकांना असला, तरी माझी तुम्हाला सूचना राहील, त्याच्यासाठी तुम्हाला एक आपण गेली 12 वर्ष 13 वर्ष झाली विविध शाळा ज्या आहेत नवी मुंबईतल्या, कॉलेज म्हणजे 9वी 10वी आणि मग ज्युनियर आणि सिनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींना घेऊन आपण प्रत्येक रविवारी या सागर किनाऱ्याची स्वच्छता करण्याचं काम चालू असतं. ती एक वेगवेगळ्या संस्था येत असतात आणि सातत्यानं साधारण 3 टन ते 5 टन कचरा प्रत्येक रविवारी आपल्या नवी मुंबई हद्दीमधल्या असलेल्या या सागर किनाऱ्यावरून काढलं जातं. प्लास्टिकच्या बॉटलपासून बरेचसे लोक मूर्तीचं विसर्जन करतात, तर त्या मूर्त्या प्लास्टिकच्या असतात, त्या आलेल्या असतात. अनेक प्लास्टिकच्या रूपानं असलेल्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणून समुद्र हा असा विषय आहे की भरतीमध्ये समुद्र सर्व गोष्टी पोटात ठेवत नाही, तो डायरेक्ट किनाऱ्यावरती फेकून देतो आणि म्हणून किनारा आपला दूषित होतो. आणि म्हणून अनेक नैसर्गिक गोष्टींना आपल्याला मुकावं लागते. आणि म्हणून या ठिकाणी विजन नेचरच्या माध्यमातून भविष्यामध्ये तुम्ही हे चांगलं काम करताय, परंतु हा सुद्धा उद्देश जर तुम्ही केला तर त्याच्यासाठी नक्कीच अनेक संस्था पुढे येतील, आपण मदत करू शकतो. आत्ताच नवी मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर अनेक नवीन योजनांना आपल्याला पुढे आणायचं आहे. मी विजन नेचरच्या सर्व सहकाऱ्यांना मी सूचना करेन की या संदर्भामध्ये नियोजन करा. महिना 2 महिन्यामध्ये काहीतरी, जसं हे जसं नियोजन केलं तसं त्याचं नियोजन करून सातत्य ठेवा, जेणेकरून समाजाला त्याचा नक्कीच उपयोग होईल. तुम्ही नायकांचं नाव दिलेलं आहे, धन्यवाद करतो, परंतु नायकांपेक्षा वेगळं काहीतरी नाव दिलं ना तर अजून मला आनंद वाटेल. काय होतं आहे, बऱ्याच लोकांना ते जरा गडबड वाटते जरा ते. आणि म्हणून मग आम्ही बऱ्याच लोकांना सुचवतो की ते तुमचं प्रेम आहे, नाईक कुटुंबियांच्या प्रती हे तुमचं प्रेम आहे आणि मी कुटुंबाच्या वतीने तुम्हाला नक्कीच धन्यवाद करतो. परंतु त्याच्यापेक्षा कुठलं तरी निसर्ग चषक देऊन टाका नाव, त्याच्यामध्ये पण न आहेच, आणि त्याच्याने अजून लोकांचा उद्देश त्या ठिकाणी बघायला मिळेल अशी माझी सूचना आहे. आणि नक्कीच आपल्या सूचनेचा विचार होईल. भविष्यामध्ये हे जे ग्राउंड आहे, या ग्राउंडचं आपण या वर्षामध्ये, खरं म्हणजे मागच्या वर्षीच आपण केलं होतं, 5 कोटीची तरतूद केली होती. त्या 5 कोटीच्या तरतूदमध्ये इथे जे स्टेजवर बसलेले सर्व आपले समालोचन करणारी सर्व मंडळी आहेत तिथपासून तर याच्यामध्ये 6 गॅलरी आपण करतो आहे, जेणेकरून काही ठिकाणी पावसामध्ये सुद्धा इथे क्रिकेटची मॅच किंवा इतर कार्यक्रम करता येतील आणि याचं व्यवस्थित नियोजन करता येईल. या लवकरच त्याचं कामकाज करून भविष्यामध्ये इथे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेला एक चांगली उंची होईल, व्यवस्था चांगली होईल. टॉयलेट्सची व्यवस्था असली पाहिजे. इथे कुठला कार्यक्रम असतील तर त्यांची रखरखाव करण्याची व्यवस्था असली पाहिजे. अशा पद्धतीचा उद्देश ठेवून या ग्राउंडचा भविष्यामध्ये आपण विकास करू. पुन्हा नाईक चषक 2026च्या आयोजनाबद्दल मी नेचरच्या सर्व लोकांचं, विजन नेचरच्या सर्व लोकांचं शुभेच्छा व्यक्त करतो. उद्या होळी आहे आणि परवा धुळवड. होळीला आपण नकारात्मक गोष्टी, ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या समाजाला उपयोगी नाहीत, त्यांची आपण होळी करूया आणि आनंदाची धुळवड सर्व समाज, जात धर्म पंथाला एकत्र घेऊन पुढे जाण्याची धुळवड आपण करूया अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा. मला इथे बोलावलं आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना बोलावल्याबद्दल मी विजन नेचरच्या सर्व ग्रुपचं धन्यवाद करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, खूप चांगलं मनोगत